मित्रांनो, आपण आयुष्यात सुखाच्या मागे धावतो, पण ते सुख नक्की कुठे आहे? आपण म्हणतो जग खूप वाईट आहे, माणसं स्वार्थी आहेत, सगळीकडे दुःख भरलं आहे. पण जरा विचार करा, जर तुम्हाला अचानक या सृष्टीचा प्रत्येक कण परमेश्वर वाटू लागला तर? जर रस्त्यावर चालणारी प्रत्येक व्यक्ती, घराबाहेरचं झाड, अगदी तुमच्या अंगावर येणारा वाराही तुम्हाला विठ्ठल वाटू लागला तर? संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल हे जग देखील या ज्या जगाकडे आपण तक्रार करतो, त्याच जगाकडे तुकोबारायांचा आनंद उकळ्या फुटत आहे. हे कसं शक्य आहे? कसं साध्य होतं हे अद्वैत? आजच्या या विशेष भागात आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अशा दभंगाचा अर्थ लावणार आहोत, जो तुमच्या जगण्यातील तणाव एका क्षणात दूर करण्याची ताकद ठेवतो. विषयात खोलवर जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुकोबारायांचा विचार, आपली संस्कृती आणि आपली आध्यात्मिक शांतता आवडत असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भक्तीचा हा अखंड प्रवाह तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात आपण हे तत्त्वज्ञान आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कसं वापरायचं हे आपण पाहणार आहोत. तेने सुखे माझे निवळले अंग, विठ्ठल हे जग देखील कौतुके करुणा भाकत असे लाडे. आवडी बोबडी बोलून या, मज नाही दशा अंतरी दुःखाची, भावना भेदाची सर्व गेली. तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा, रंगवलं केशवा तुझ्या रंगे. हा अभंग म्हणजे केवळ कविता नाही, हा तर तुकाराम महाराजांचा अनुभव आहे. पहिल्या चरणात महाराज म्हणतात, तेने सुखे माझे निवविले अंग. इथे निवविले हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. उन्हातानातून आलेल्या माणसाला जसा थंड पाण्याचा स्पर्श सुख देतो, तसंच संत तुकाराम महाराजांना किंवा संत तुकोबारायांना विठ्ठलाच्या दर्शनाने झाले. पण हे दर्शन मंदिरातल्या मूर्तीचं नाही, तर ते आहे विठ्ठल हे जग देखील. जेव्हा आपल्याला समजते की समोरची व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझ्या पांडुरंगाचं रूप आहे, तेव्हा आपल्याला राग एक शांत होतो, आपला अंग निवळतं, म्हणजेच आपला अहंकार, आपला संताप आणि आपली चंचलता शांत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर ज्याला आपण इनर पीस म्हणतो, ती अस्वस्थता म्हणजे अंग निवविणे होय. तुकाराम महाराजांचा आता सगळीकडे चैतन्य दिसत आहे, त्यांना चराचरात विठ्ठल दिसत आहे. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, कौतुके करुणा भाकीतसे लाडे. भक्तीमध्ये जेव्हा अंतर उरत नाही, तेव्हा भक्त देवाशी लाड करायला लागतो. जसं एखादं लहान मूल आपल्या आईशी बोबड्या भाषेत बोलतं, तसंच तुकाराम महाराज विठ्ठलाशी बोलत आहेत. त्यांना माहिती आहे की माझा पांडुरंग माऊली आहे, तिला शब्दांच्या डामडौलांची गरज नाही, ती फक्त माझ्या मनातील भाव बघते. माझं नाही दशा अंतरी दुःखाची. हे वाक्य आजच्या डिप्रेशनच्या युगात खूप मोठं औषध आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या मनात आता दुःखाची अवस्थाच उरलेली नाही, कारण भावना भेदाची सर्व गेली. दुःख तेव्हाच होतं जेव्हा आपल्या स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजतो. मी आणि तू हे दोन वेगळे शब्द आहेत असं वाटलं की तुलना येते, मत्सर येतो आणि पर्यायाने दुःख येतं. संत तुकाराम महाराज भेदाची भिंतच पाडून टाकले. जेव्हा सर्व काही तोच आहे, तेव्हा दुःख कोणाला होणार? शेवटच्या चरणात तुकाराम महाराज आनंदाने न्हावून निघाले. तुका म्हणे सुख झाले माझ्या जीवा, रंगवलं केशवा तुझ्या रंगी. हा रंग कोणता आहे? तुकाराम महाराजांचा हा रंगाचा अर्थ आहे एकरूपता. जसं पाण्याने भरलेल्या तांब्यात जर आपण निळा रंग टाकला तर पूर्ण पाणी निळं होतं, जसं तुकाराम महाराजांचं पूर्ण अस्तित्व केशव झालं आहे. जेव्हा आपण विठ्ठलाच्या रंगात रंगतो, तेव्हा जगातील इतर रंग आकर्षण फिक्की पडतात. हा रंग प्रेमाचा आहे, रंग समभावाचा आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की देव शोधण्यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही, तर तुमची दृष्टी बदलली की तुमची भेदाची भावना गेली. तुमच्या घराचा उंबरा ओलांडताच तुम्हाला विठ्ठलाचे दर्शन होऊ शकतं.
मित्रांनो, तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला आयुष्यातील गोंधळावरचा जालीम उपाय आहे. जगण्यातील भेद विसरा, प्रेमाचे लाड करा आणि प्रत्येकात विठ्ठल बघण्याचा प्रयत्न करावा. ज्या दिवशी आपल्याला समोरच्या व्यक्तीत पांडुरंग दिसेल त्या दिवशी आपलं अंग सुखाने विवेल. हा विचार तुम्हाला कसा वाटेल? तुमच्या आयुष्यात असा कधी अनुभव आला आहे जिथे तुम्हाला कणाकणात परमेश्वर जाणवला? आम्हाला हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या किमान 5 मित्रांना किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून तुकाराम महाराजांचे हे विचार घराघरात पोहोचतील. अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पुन्हा आठवण करून देतो, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन विषयावर. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल रामकृष्ण हरी.